शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। पुण्यात प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी सर्वोत्तम पॅकेज देऊन भूसंपादन केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात या विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते। शेतकऱ्यांनी विमानतळाला जमीन द्यायला नकार देण्याऐवजी मोबदल्यासंदर्भातल्या मागण्या 7 दिवसात मांडाव्यात। सरकार कोणत्याही प्रकारचा अन्याय शेतकऱ्यांवर होऊ देणार नाही। या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, तसंच स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल असं ते म्हणाले। नुकत्याच झालेल्या आंदोलन आणि गुन्ह्यांचाही त्यांनी आढावा घेतला। आंदोलनावेळी निरपराध शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी चौकशी केली जाईल, मात्र अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होईल याबाबत गंभीर चित्रफित पुरावे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काही लोकांनी आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला, मात्र निरपराध शेतकऱ्यांना न्याय मिळेल। आंदोलनादरम्यान काही लोकांनी गैरसमज पसरवले। सरकारची भूमिका पारदर्शक आहे, आम्ही शेतकरी हितालाच प्राधान्य देऊ असं त्यांनी सांगितलं। पुरंदर इथलं भूसंपादनाचं सर्वेक्षण सध्या थांबवलं आहे। पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं।